मी एपिसोड मध्ये मध्ये पाहत होते. मी आजींची फॅन आहे. आजी खूप एकदम काय म्हणूया सडेतोड बोलणाऱ्या आणि अशा आहेत. त्यांची एक वेगळी स्टाईल आहे, वेगळा स्वॅग आहे. त्याच्यामुळं मला आजी आवडतं. आणि हिम्मतरावांचं कॅरेक्टर खूपच एजवरचं आहे आणि ते कॅरेक्टर प्ले करणारे आहेत ते त्याच्या ऑपोजिट आहेत एकदम. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती त्यांच्या ऑपोजिट कॅरेक्टर जेव्हा प्ले करते तेव्हा ते खूपच भावतं. अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळत. मी नाही त्यातली कडीला वाटली. मी बाई संतीने माझ्या मागे 2-3. थँक्यू धन्यवाद. तुम्ही खूप संख्येने इकडे आलात. खूप खूप धन्यवाद. तुमचे कपडे दिसतील, तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील. त्या बायकांच्या दुःखावरचा उपाय म्हणून आम्ही एवढं मोठं दुकान काढलं. आता बायांना जम्पर शिवायला लांब जायची गरजच नाही. आणि आता माझा मुलगा याचं काय कौतुक करू मी. अहो हात बी लावत नाही बायकांना, लगे माप घेतो तो. असं जगात कुठेतरी तुम्हाला उदाहरण दिसेल का? आहे की नाही? माझा खरा वारसदार आहे. आता तू बोल काहीतरी. बोल. खरं तर धन्यवाद बरं का, तुम्ही सगळे इथं जमलाय. मला लय भारी वाटतंय माझ्या दुकानाच्या ओपनिंगला. आज एका शब्दाला लगेच किंमत देऊन सई मॅडम तुम्ही इथं आला. लय भारी वाटतंय मला. नाहीतर आम्ही तुम्हाला टीव्हीवरच बघायचो, आज प्रत्यक्षात बघतो. भारी वाटतंय. तुमचं लग हाय आमच्या बरोबर. आमचं दुकान पण आता जोरात चालेल असंच. खरं तर तुमच्याबद्दल सांगतो. आमचा आप्पा, खरं तर मी आप्पाने मला लहानपणी हाणलं होतं म्हणून मी घरातनं पळून गेलो होतो लांब. आणि घरापासून लांब गेल्यामुळे मला घरची माया कळली, प्रेम कळलं. आता परत आलो, आप्पाने मला जवळ केलं. आप्पा तुमचा आशीर्वाद असाच कायम ठेवा बरं. आजी तुझा बी आशीर्वाद राहू दे. तुला काय माझा आभार मानायची धरती वगैरे तुझी. तुझं बी आभार आहे. तू हाय म्हणून मी हाय, नाही तर माझं काय हाय सांग बरं. सई मॅडम खरंच थँक्यू बरं का, तुम्ही इथं आलाय. आणि आता आजपासून आमचं दुकान ओपन झालंय, त्यामुळे बायकांनो तुमचे कपडे बिपडे जे काय असतील तुम्ही शिवायला आणा बिंदास. या माप घेतो असं म्हणत मी तुमचं स्वागत करायला आहे इथं. आता एवढी मोठी नटी याच्याकडे जम्पर शिवणार म्हटल्यानंतर बाकीच्या नट्या बी येणारच की. आणि मग आमच्या गावातल्या लोकांची नुसती चंगळ आहे की नाही. माझी बी हे गप्पा रे पोरांनो एकदम. अजिबात बोलायचं नाही, नाही तर तोंडात माशी जाईल तुमच्या. सांगून ठेवतो. नमस्कार मॅडम, मी पैलवान हिम्मतराव देशमुख. माझं ना जरा बायकांबद्दल मी जरा थोडा हळवा आहे. काय आवडलं नाही का? बायकांबद्दल जरा हळवा आहे. हे बायकांचं दुःख ना मला बघवत नाही हो. म्हणून मी काय केलं, हे या लेडीज टेलरचं दुकान उघडून टाकलं. अवघड घाट घातला. बायकोचं दुःख नाही बघून. तर आता हे घे. मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय, कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आली आहे. मी महाराष्ट्रभर फिरलीये, देशात फिरलीये, देशाच्या बाहेर फिरलीये, पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय. आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात आणि तुम्ही इथे राहता कामा नये. तुम्ही मुंबईला चला, तिकडे एक शाखा उघडा, कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे. कारण असा युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही. तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबईत. मुंबईला हो, मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेन. आणि मी ही गॅरंटी देते की
सिरियलमध्ये, वेब सिरीजमध्ये, सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील, तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील. आप्पा हे केलं पाहिजे. माझी ही आयडिया खूप चांगली आहे, तर याच्यावरती नक्की विचार करा. आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतंय आणि तुमचा पाहुणचार बघून मी थक्क झालीये. आणि मी आजींची फॅन आहे. आजींची स्टाईल एकदम युनिक आहे तुमच्या ब्लाउजेस सारखी. आणि मला उत्सुकता आहे आज जाऊन बघायची की नक्की काय काय आहे, काय काय पॅटर्न्स आहेत. आणि आजचा ब्लाउज पण यांनीच शिवलंय बरं का. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.